किंवा लढाऊ विमानं असो, या तिन्ही माध्यमातून पाकनं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र आपल्या सैन्यानं हे हल्ले जे आहेत ते परतवून लावलेले आहेत। महत्त्वाची बातमी, पाकिस्तानचे ड्रोन भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। काही सेकंदातच पाकिस्तानचे हे ड्रोन जे आहेत ते भारतानं नेस्तनाबूत केलेत। पाकिस्तानचे नापाक इरादे भारतानं पुन्हा एकदा उधळून लावलेले आहेत, नेस्तनाबूत केलेले आहेत। त्यांचा डाव हा फसलेला आहे। मोहालीमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, ठिकठिकाणी ब्लॅकआउट केला जातोय। एलओसी जवळच्या भागांमध्ये ब्लॅकआउट केला जातोय। आता मोहालीमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू असेल, राजौरी असेल, त्याचबरोबर ज्या ज्या शहरांमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न होतोय त्या सर्व शहरांमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे। नागरिकांना घरामध्येच थांबण्याच्या सूचना करण्यात येत आहेत। तर मोहालीमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानी ड्रोन पाडण्यासाठी भारताकडून एअर डिफेन्स गन्सचा देखील वापर झालेला आहे। S-400 या आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे आणि पाकिस्तानचा हल्ला परतवून लावलाय। पाकिस्तानचे ड्रोन्स त्याचबरोबर 8 मिसाइल्स देखील भारताच्या या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाडल्यात। इतकंच नाही तर पाकिस्तानला जबरदस्त आणि जोरदार झटका भारतानं दिलाय। JF-17 त्याचबरोबर F-16 ही लढाऊ विमानं देखील भारताच्या वायुसेनेनं पाडली आहेत। पाकिस्तान पुन्हा तोंडघाशी पडतोय। ज्या वेळेला भारतासोबत युद्ध होईल किंवा युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल त्यावेळेला बाप असतो हे भारतानं दाखवून दिलेलं आहे। पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, चौथा व्हिडिओ, पाचवा व्हिडिओ, स्थानिकांनी काढलेले हे व्हिडिओ जे आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत। जम्मू हवाई हद्दीमध्ये ड्रोन जे आहेत ते गिरट्या घालत होते। या ड्रोनच्या माध्यमातून नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। हा चौथा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहताय, ज्याच्यामध्ये 9 ड्रोन जे आहेत ते दिसत आहेत आणि पाकिस्तानचे नापाक मनसुबे भारतानं हाणून पाडलेले आहेत। भारतीय हवाई हद्दीमध्ये शिरलेले 8 ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले। जम्मू, राजस्थान, गुजरात, पंजाबमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलाय। एअर स्टेशन परिसरामध्ये 12 ते 4 आता ब्लॅकआउट असेल। 4 तासांसाठी आता ब्लॅकआउट असणार आहे। जम्मू, राजस्थान, गुजरात, पंजाबमध्ये ब्लॅकआउट आता असणार आहे। एअर स्टेशन परिसरामध्ये 12 ते 4 ब्लॅकआउट असेल। एअरबेस असो किंवा नागरी वस्ती पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी खास खबरदारी घेतली जाते, विशेष काळजी घेतली जाते।